कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। खूप उशीर झाला नाही ग? हो ना, ऍक्च्युली मम्मा गप्पा मारायला बसली ना सगळं विसरूनच जाते। हो हे मात्र खरं आहे। आम्ही पूर्वी जायचो ना विशाखाच्या घरी गणपतीला, एवढं कौतुक असायचं तिला, सारखं आपला आमचा गणपती असा, आमचा गणपती तसा, संपायचंच नाही। आई मी एक काम करते, त्यांना ना जाऊन घेऊनच येते, नाही तर त्यांचा गप्पांचा फड रंग आहे। नको नको नको, मी जाते ना, तू कशाला जाते? थांब नांटे, आले आले थांब। काय म्हणायचं काय तुम्हाला? हे बघा, तुमच्या या अशा पोकळ धमक्यांना मी घाबरत नाही। आणि कसं ना विशाखा मॅम, स्वतःला वाचवण्यासाठी माझ्या घराला बुडू देणाऱ्यातली मी नाही, त्यामुळे मी इतर बोलणारच। वहिनी एक मिनिट, आर यू शुअर तुला ही चूक करायची आहे? म्हणजे तुला वाटतं ना तू आकाश दादाला सगळं खरं सांगून टाकलंय, त्याने तुझ्यावर विश्वास ठेवलाय आणि म्हणून तो तुझ्याशी प्रेमाने वागतोय? असं नाहीये ग। त्यांना सगळं खरं माहितीये, मी स्वतः त्यांना सगळं खरं सांगितलंय माझ्या पहिल्या लग्नाबद्दल। हो आय सी, ती व्हॉइस नोट ना? माय डिअर स्वीट वहिनी, ती व्हॉइस नोट आहे ना, ती आकाश दादाने ऐकण्याच्या आधी डिलीट केली। काय? Just like that. आपल्या लग्नाआधी मी विधवा नव्हते, माझा घटस्फोट झाला होता आणि माझा पहिला नवरा जिवंत आहे। आता इथून पुढे काही झालं ना, असं तुमच्यावरचं प्रेम कधीच कमी नाही होणार। I love you, आकाशा। विशाखा मॅम, आता तुम्ही मला कधीच ब्लॅकमेल करू शकणार नाही। आता तुमचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणल्याशिवाय मी शांत बसणार नाही। What the hell? काय प्रॉब्लेम आहे हिचा? नो 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 नो, मम्माला सांगायलाच पाहिजे। अखिल ऐक ना, मी जरा कामात आहे, नंतर फोन करते। हा नाही नाही नाही, ऐक 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 ऐक, दादाचा फोन बहुतेक घरीच राहिला, एकदा चेक कर ना, अर्जंट लवकर बघ प्लीज, मोस्टली ना हॉल मध्ये असेल। ओ इज इट? हॅलो तनया, हाय। नाही मी ऍक्च्युअली वसुंधरांना कॉल करणार होतो, पण अरे दादा बरं झालं नाही केलास। नाही, वसुवाहिनी किचन मध्ये बिझी आहे ना, तिला नको डिस्टर्ब करायला। यू डोंट वरी, तुझा फोन सापडला ना मी लगेच तुला कॉल करते। ओके ओके, थँक्यू। मी घरी येतोच आहे। हा ओके, थँक्यू तनया। थँक गॉड, तर दादा घरी येण्याच्या आत मला ती व्हॉइस नोट पटकन डिलीट करायला पाहिजे। याला पासवर्ड आहे।
अगं एवढी का घाबरतेस? काय झालं? काय करत होतीस तू? हा आकाश दादा त्याचा फोन विसरून गेलेला ना. अखिलने मला फोन करून सांगितलं. तो म्हणाला जरा शोध आणि सापडला तर कोणाला तरी सांग. अच्छा अच्छा. हा तर मला सापडलाय तर मी इथे गणपती बाप्पाच्या इथे ठेवून जाते. हा हो हो ते आले तर त्यांना सांगशील ना? हो सांगेल. ठीक आहे जाते मी. हो. अगं वहिनी असं काय बघतीयस? तू तर ऍक्च्युली आम्हाला थँक्स म्हटलं पाहिजे. बापरे, आकाश दादाला हे सगळं कळलं असतं काय झालं असतं ना? तुला आयडियाही नाहीये. हे काय बोलताय तुम्ही? हं? जाऊ दे तो रानडे, जाऊ दे. ते म्हणतात ना, ज्याचं करावं भलं तो म्हणतो माझंच खरं. असं झालंय तुमच्या मुलीचं. नीट नाहीये का तुमच्या दोघांचा माझ्यावर विश्वास? ठीक आहे, मग जा बाहेर आणि विचारा जयश्रीला. नाही नाही विशाखा मॅडम, कोणालाही काहीही विचारायची गरज नाहीये. आम्ही सुद्धा वसूला हेच समजायचा प्रयत्न करतोय की तिने गप्प राहावं म्हणून. ते आकाशरावना काहीही सांगू नये. पण का बाबा? माझ्यावर विश्वास ठेवा. इतक्या दिवसात मला आकाशराव जरा तरी कळले असतीलच ना. बाबा हो, खूप मोठं मन आहे त्यांचं. नक्की समजून घेते. नाही ग, नाही समजून घेणार तो. ऍक्सेप्ट कर ना. तुला सांगते वसुंधरा, तो इतका खचून जाईल, इतका खचून जाईल ना की आयुष्यात पुन्हा कधी उभाच राहू शकणार नाही. तुला वाटतोय ना, इतका खमक्या नाहीये ग आकाश. समजून घेणं बिणं तर दूरच राहिलं, स्वतःचा जीव नकोसा होईल त्याला. आणि कदाचित मागच्या वेळेसारखंच. म्हणजे मम्मा, तिला तर काही माहीतच नाहीये. नाही माहित? नशीब समज वाचला तो. इरावती नंतर जीव द्यायला निघाला होता स्वतःचा. गप्प बसा. खबरदार त्यांच्याबद्दल एक शब्द घाणेरडा बोललात तर. मला तुमच्यावर कधी मात्र विश्वास नाहीये. नाहीये ना विश्वास? ठीक आहे, नाहीये विश्वास. मी ना एक काम करते, तुला आकाशच्या डॉक्टरांचा नंबर देते, त्यांच्याशी बोल, मग विश्वास बसेल तुझा. नाही ते एक काम कर, बाहेर जाऊन ना सगळ्यांशी बोल, अगदी आकाशशी सुद्धा बोल, मग खरं वाटेल का? आणि एवढं सगळं होऊन सुद्धा तुला जर का असं वाटलं की आम्हाला एक्सपोज करायचंय तर मग पाड. काय करू शकते ना मी जयूला ना इतकंच सांगेन, अगं दागिने ना घरातच सापडले जयू, तुला सांगायचीच विसरले ग. तसही तुझ्याकडे कुठला पुरावा नाहीच आहे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.